नमस्कार, माझे नाव शुभांगी एकनाथ मस्के, मुक्काम पोस्ट शेडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। आज आपण विज्ञान संत अंकुश पाटील यांच्या तंत्रज्ञानानं बायोझाईम तयार करणार आहे। तर त्याच्यासाठी साहित्य तर हे 5 लिटर पाणी, शुद्ध फिल्टरचं 5 लिटर पाणी, सीवीड पावडर 1 किलो आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड अर्धा किलो। तर अगोदर ह्याच्यामध्ये शुद्ध फिल्टरचं पाणी 5 लिटर टाकून घेतलेलं आहे। तर त्यानंतर आपण त्याच्यात अगोदर पोटॅशियम हायड्रॉक्साईड 500 ग्रॅम टाकून घ्यायचे। त्यानंतर हे पावडर पूर्णपणे विरघळल्यानंतर आपल्याला आता 1 किलो सीवीड पावडर ह्याच्यात टाकायची। नाही चालू थोडं जवळ या आता त्याच्यामध्ये राहिलेलं 5 लिटर पाणी टाकून घ्यायचं। आता हे अर्धा तास एकसारख्या पद्धतीने ढवळत राहायचे आणि अर्धा तास ढवळल्यानंतर 8 तासानंतर हे आपल्याला पिकासाठी वापरायचे। तर फवारण्यासाठी 1 ते 2 मिली 1 लिटर पाण्यासाठी आणि जर ड्रीपमधून सोडायचं असेल तर 1 ड्रीप 5 लिटर। तर ह्याच्यामुळं काय होतं, बायोझाईममुळं मुळाची वाढ सुधारते, पिकांच्या मुळाच्या वाढीत चालना मिळते, ज्यामुळे पिकांना मातीतून पोषक तत्व घेण्यास मदत होते आणि पिकाची वाढ आणि गुणवत्ता पण सुधारते। हे एक नैसर्गिक पीक वाढ म्हणून काम करतं, ज्यामुळे पिकाचा सर्वांगीण विकास होतो। तर मातीचं आरोग्य पण सुधारतं याच्यामुळे। तर आपण याला ठिबकद्वारे देऊ शकतो किंवा फवारणी पण करू शकतो। धन्यवाद।